हॅलो एव्हरीवन, मी पल्लवी आणि तुमचं सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. तुम्हाला टायटलवरून समजलंच असेल की या व्हिडिओमध्ये तुम्हाला काय पाहायला मिळणार आहे. तर व्हिडिओ हा इथूनच चालू केला आहे, म्हणजेच अन्वीच्या आत्तूचं लग्न आहे आणि त्यासाठी आम्ही आलेलो आहोत. लग्न आहे मुलाच्या गावी आणि हळद आहे नवरीच्या आत्याकडे, म्हणजेच आम्ही बदलापूरला आलोय. साखरपुड्याचा व्हिडिओ तर तुम्ही पाहिलाच असेल. साखरपुडा हा गावी झाला, नसेल पाहिला तर नक्की व्हिडिओ पहा. आणि लग्न मुंबईला आहे त्यामुळे आम्ही सर्व आलेलो आहोत. सकाळी 11 वाजता नवरीला हळद लागणार आहे, त्यामुळे मग आम्ही ठरवलं की रात्रीच आलेलं बरं. हळद असणार आहे बदलापूरला आणि लग्न असणार आहे डोंबिवलीला. तसं तर इथून फारसं लांब नाहीये, त्यामुळे मग बदलापूरलाच राहिलो. तर हा ब्लॉग संपूर्ण पहा. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा आणि कमेंट सुद्धा करा की तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला. तर आम्ही एवढ्या सगळ्या बॅग्स वगैरे घेऊन निघालेलो आहोत, कारण लग्न म्हटलं की कपडे आलेच, त्याच्यामुळे मग खूप साऱ्या बॅग झाल्या होत्या. आणि मग अन्वी पण खुश होती की आत्तूच्या लग्नाला जायचं आहे. फायनली आम्ही घरी पोचलेलो आहोत. आणि इथे बघा, घर सुद्धा एवढं सुंदर आहे ना. मी तर त्यांच्याकडे पहिल्यांदाच आलेले आहे. बाहेर एवढं छान डेकोरेशन होतं ना, एवढं छान प्रसन्न वाटलं ना घराचं डोअर बघून. आतमध्ये सुद्धा खूप छान आहे. आणि पहिल्यांदा आल्यानंतर मी कुठे गेली असेल तर म्हणजे देवाराजवळ गेली, कारण देवारा त्यांचा हॉलमध्येच होता आणि फ्रंटला होता. आणि छान अशी स्वामींची मूर्ती बघितली, एकदम प्रसन्न वाटलं, खूप छान वाटलं. आणि आम्ही आलो त्या दिवशी सकाळीच मेहंदी झाली होती. मेहंदीचा कार्यक्रम पूर्ण झाला होता आणि ते छान असं डेकोरेशन सुद्धा केलं होतं. आम्हाला यायला रात्री लेट झालं होतं, कारण रोडही खूप खराब होता आणि ट्रॅफिकही खूप होतं. त्याच्यामुळे आम्हाला रात्री 12 वाजून गेले ते बदलापूरला यायला. आणि हा त्यांच्या घरी, त्याचं नाव मी आता विसरले. जाऊ नको आणि त्याच्याकडेला येतो. कोण येतो बघ. तुम्ही हा डॉग पाहिलाच असाल. मी पहिल्यांदाच बघितला ना, खूप घाबरले होते. खूप उंच होता तो. तो काही करत नव्हता, शांतच होता. त्याच्यानंतर फ्रेश झालो, जेवलो आणि नवरीची बॅग भरायची होती. त्याच्यानंतर मग आम्ही नवरीची बॅग भरायला घेतली. म्हणजेच लग्नाची साडी, हळदीवरची साडी, असं थोडाफार तिचं सामान असं भरायला घेतलं. आणि माझं काय चाललं होतं, तिचं जेवढं सामान होतं ना, म्हणजेच माझं उपसायचंच काम चालू होतं. म्हणजे कोणती ज्वेलरी घेतलेली आहे, कशावर काय घालणार आहे, हेच माझं चाललेलं होतं. बॅग भरेपर्यंत रात्री 2-2:30 वाजून गेले होते. आणि सकाळी बघा, असं छान मस्त हळदीची तयारी झाली होती. आमची नवरी सुद्धा तयार झाली होती. संपूर्ण ब्लॉग नक्की पहा की आम्ही हळद कशी लावतो. तुमच्याकडे कसं हळदी समाचा फंक्शन केलं जातं, मला नक्की कमेंट करून सांगा. आणि आहे ना, तिची हळद बघून ना मला माझे दिवस आठवले. म्हणजे खरंच मला आहे ना, असं कोणाचं लग्न अटेंड केलं किंवा हळदीला गेलं तर माझे जुने दिवस आठवतात. म्हणजे खरंच ते दिवस माहेरपणाचे शेवटचे दिवस असतात. मी तिला तेच म्हटलं, हे दिवस खूप एन्जॉय करून घे, कारण नंतर माहेरी पाहुण्यासारखंच आपल्याला यायचं असतं. असं काही फार दिवस राहता येत नाही. आणि आमची ती छान अशी तयारी चालू होती. आणि सगळ्यात हळद राहिली बाजूला आणि इकडे फोटोज चालले होते सगळ्यांचे. आणि मॅडमचं आमच्या वेगळंच चालू होतं. ती खूप कंटाळी होती की तुम्ही फोटोज काढताय आणि तुमचं काय काय चाललंय. मग खाली छान गार्डन होतं, मग ती तिच्या बाबांना घेऊन गार्डन मध्ये खेळत होती. ती घरी खूप कंटाळी होती. कसं झालं होतं, जागरण सुद्धा झालं होतं. आणि वेगळ्या ठिकाणी गेल्यानंतर मुलं थोडी चिडचिड करतात, त्याच्यामुळे तिने नाश्ता सुद्धा व्यवस्थित केला नव्हता. मग म्हटलं जाऊ, थोडंसं फ्रेश होऊ दे. आणि तिचं मस्त मस्त गार्डन मध्ये खेळणं चालू होतं. आणि इकडे आमचे छान छान फोटोज चालले होते. हळद राहिली बाजूलाच आणि सगळ्यांच्या आधी फोटोज काढून चालले होते. छान छान फोटो काढून झाले. आणि मग हळदीला हळद लावायला चालू करण्याआधी सर्वांनी देवाचा आशीर्वाद घेतला. नवरीने सुद्धा आई वडिलांचा, घरातल्या सर्व मोठ्या माणसांचा आशीर्वाद घेतला, जेणेकरून तिच्या पुढच्या प्रवासाला
छान सुरुवात होईल, तिला खूप चांगले आशीर्वाद मिळतील, सगळ्यांच्या सदिच्छा मिळतील. इथे बघा हे नवरीचे आई वडील आहेत, त्यांच्या सुद्धा ती पाया पडली. आणि इकडे बघा ह्या सगळ्या आहेत त्या नवरीच्या आत्या आहेत. हो, या एवढ्या सगळ्या नवरीच्या आत्या आहेत. त्यांच्या सुद्धा तिने आशीर्वाद घेतला. त्याच्यानंतर इथे मुहूर्तमेढ असते, त्या मुहूर्तमेढेला हळद चढवली जाते आमच्याकडे. तर हे फ्लॅट सिस्टीम असल्यामुळेच इथे गॅलरीमध्येच लावलेलं आहे. गावामध्ये कसं असतं, मुहूर्तमेढ हे अंगणात लावली जाते आणि छान असं दिसतं. पण इथे कसं शहरामध्ये गॅलरीतच लावलेली होती आणि इथे मुहूर्तमेढीला सुद्धा हळद चढवून झाली होती. आणि आता वेळ होती नवरीला हळद लावण्याची आणि नवरीचे काय अश्रू थांबतच नव्हते. खरंच तो वेगळा क्षण असतो, नकळतच अश्रू निघतातच डोळ्यातून. कितीही काही करा, मला सुद्धा माझे दिवस आठवले आणि म्हणजे अक्षरशः रडू येत होतं ते दिवस आठवून. काही खांद्यावर हात ठेवा. लाईट गेली. हा आणि इकडे मस्त मस्त. बस बस बस. विजू आई खांद्यावर घ्या, तिचा चेहरा दिसेल. हे चला या दोघं
हळद म्हटली तर डान्स आलाच पाहिजे, पण यावेळी डान्स थोडासा कमी झाला कारण रूम मध्येच डान्स करायचा होता, त्याच्यामुळे थोडासा डान्स कमी झाला. त्यानंतर छान चेंज केलं आणि संध्याकाळी आम्ही जाणार होतो रिलेटिव्हकडे. तिथे बदलापूरमध्ये या अहोंची मानलेली बहीण आहे, तर आम्ही तिला भेटायला जाणार होतो. खूप दिवसांनी म्हणजेच खूप वर्षांनी, मी तर पहिल्यांदाच त्यांच्याकडे गेले होते आणि खूप वर्षांनी त्यांना भेटायला गेलो होतो. तर छान असा पाहुणचार झाला, खूप छान वाटलं आणि त्यांनाही खूप छान वाटलं की आम्ही त्यांच्याकडे गेलो. लग्नाच्या का निमित्तानं होईना त्यांच्या घरी जाणं झालं. त्याच्यानंतर मग दुसऱ्या दिवशी लग्न होतं, त्याच्यामुळे आम्ही काही फारसं थांबलो नाही. यानंतरचा व्हिडिओ नक्की पहा, कारण दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ हा लग्नाचा असणार आहे. भेटूया तर मग पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.